नागरिकांना परवडेल अशा दरात प्रवास करता यावा या उद्देशाने सोलापूर महानगरपालिकेला केंद्र सरकारच्या योजनेतील 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत। त्यासाठी बुधवार पेठेत चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले असून त्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे। मे महिन्यात कंपनीकडून पालिकेला पहिल्या टप्प्यातील 30 बस मिळणार आहेत। केंद्र सरकारच्या PM ई बस सेवा योजनेतून सोलापूर महानगरपालिकेला 100 इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत। त्यातील 10 बस महिलांसाठी म्हणजेच पिंक बस स्वतंत्र असणार आहेत। बुधवार पेठेतील चार्जिंग स्टेशनवर एकाच वेळी 20 बस चार्जिंग करता येतील। बसगाड्या त्या ठिकाणी लावण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी खोल्या बांधल्या जात आहेत। 31 मार्च पर्यंत राज्य शासनाच्या कंपनीसोबत करार होणार असून त्यानंतर कंपनीसोबत महापालिकेचा करार होणार आहे। त्यानंतर पालिकेला पहिल्या टप्प्यातील बस मिळणार असून त्यासाठी मे महिन्यात हे बस येणार असल्याची माहिती समोर आली आहे।